हाय हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर ना, हा व्हिडिओ आहे मम्मीकडचा, म्हणजे सोलापूरला असतानाचा. आणि त्या दिवशी होतं सोमवार आणि मंगळवारी ना आम्हाला निघायचं होतं पुण्याला येण्यासाठी. आणि मंगळवारीच्या रात्री म्हणजे 9 वाजता ना आमची ट्रेन होती 10 वाजता तर कानपूरला निघण्यासाठी. आणि त्याच्या एक दिवस अगोदरचा हा व्हिडिओ आहे. तर आम्ही ना संध्याकाळी इकडे छान असे रेडी झालो आणि असं जाण्याचा काही प्लॅन नव्हता अगोदर, पण हे अचानक ठरलं. आणि मग सोमवार पण होतं, दिवस पण छान होता, म्हणून म्हटलं आम्ही की चला छेदेश्वर मंदिराला जाऊया. तर सकाळी जायचं ठरलं होतं, पण ना काही कारणामुळे ते कॅन्सल झालं. म्हटलं आता काही जायचं होणार नाही, राहू दे. पण फायनलीला इकडे देवाने बोलवलं आणि 1 महिना जे जमलं नाही ना ते लगेच जमून गेलं. आणि जे अनप्लॅन्ड असतं ना ते लगेच छान पण असतं. आणि मग आम्ही सगळेजण रेडी होऊन ना गेलो मंदिरामध्ये. आणि रस्त्यातच ना श्रुती पण आली, मग तिला पण घेऊन आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये. हे ना अगोदर इकडे सर्व केलेलं नव्हतं, तरी आता केलेलं आहे. तर हे खूप सुंदर दिसत आहे, बघू शकता. आणि नदीमध्ये पण पाणी खूप जास्त भरलेलं आहे आणि छान वाटत आहे. आणि ना लास्ट टाइम मी जेव्हा आलते ना तेव्हा हे पूर्ण नव्हतं केलेलं, तर आता केलेलं आहे दोन्ही साईडला. आणि अगोदर ना फक्त माती माती होतं आणि मध्ये पूर्ण असं चालायचं होतं, पण हे आता खूपच सुंदर वाटत आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चिनू बघा, आणि चिनूला ना या लॉनवर चालायला ना खूपच जास्त आवडत होतं आणि सारखं ना पळायचा प्रयत्न करत होता. आणि तो पळून जाऊ नये म्हणून, कारण तिथं गर्दी पण जास्त होतं, म्हणून ना दोघं जण असं हात पकडून त्याचं चालले होते. आणि मग आलो, चिनूचे काय पाय धुतले नाही, तिथे थोडंसं पाईप असतं ना, तर तिकडे आम्हीच पाय धुतले. आणि मग आलो आतमध्ये मंदिरामध्ये, छानपैकी दर्शन वगैरे केलं. आणि इकडे आल्यावर ना चिनू मस्त असं त्याला जाऊ दे म्हणत होता, मस्त खेळत होता. आणि इकडे मेन मंदिरात आलो, टीका वगैरे लावला. आणि आम्ही इथे ना राऊंड मारत होतो, तर या लेकराला ना सगळं लक्ष माझ्याकडेच होतं की मम्मी मागे येते का नाही, का मला सोडून जाते कुठेतरी, असं त्याचं चाललं होतं. म्हणून सारखं ना त्याचं लक्ष मागेच होतं, मागे वळून वळून पाहत होता, तुम्ही बघू शकता इकडे. आणि मस्त असं इकडे दर्शन वगैरे घेतलो. आणि मग थोड्या वेळ ना इकडे बसलो होतो पायरीवर, म्हणजे आपण थोडंसं बसू म्हणून. मग ना ह्या लेकराचं इकडे चालू झालं. आता इकडे 2-3 माणसं ना खाली वाकून असे पाय पडत होते, म्हणून चिनूचं पण असं चाललं होतं की मी पण तसंच पाय पडतो, म्हणून ना तसंच करत होता. आणि आपण जसं करतो ना हे लेकरू पण तसंच करायला जातो. आणि आपण जे करतो ना ते लेकरं बघून शिकतात, त्याच्यामुळे आपण जे काही ॲक्टिव्हिटी करेल, जे काही कृती करेल ना ते लेकरांना ध्यानात ठेवूनच करायला पाहिजे, कारण ना ते आपलंच बघून शिकत असतात. म्हणून आपले चांगल्या सवयी ना आपल्या अंगात पण असल्या पाहिजे, आणि आपण तेच लेकरांना पण देतो. आणि मग नंतर ना इकडे ह्याला हे दादा दिसला, म्हणजे त्या लेकरासोबत त्याचं खेळायचं असं चालू होतं. आणि मग चिन्नू ज्या साईडला जाईल ना तो पण त्याच साईडला जात होता, म्हणजे नाही का इकडे जाऊ का इकडे जाऊ का असं त्याचं चाललं होतं. आणि त्याला ना एका जागी थांबू पण देत नव्हता. मग नंतर तिकडे मस्त त्याचं खेळायचं वगैरे झालं. आणि नंतर आलो इथे आतमध्ये मंदिरामध्ये, म्हणजे मेन मंदिराकडे आलो. तिकडे दर्शन वगैरे घेतलं. आणि इकडे ना तुम्ही नदीचं म्हणजे हे जे पाणी आहे ना ते बघू शकता, किती जास्त भरलेलं आहे. आणि खूप जास्त पाणी होतं आणि जास्त काय अंधार झालं नव्हतं, म्हणजे किती 7 वगैरेच वाजले होते, पण एवढं जास्त अंधार पडलं होतं. आणि मग इकडे मस्त दर्शन केलं आणि चिनू पण छान खेळत होता. आणि ना इथे आतमध्ये ना देवाकडे थोडंसं पेढा होतं, मग ते पेढा ना घेतलं होतं. आणि मग तेच त्याला खाऊ घालत इकडे फिरत होतो. आणि मग बघू शकता गर्दी किती जास्त आहे. एवढी जास्त गर्दी होती तरी पण ना नंबर लवकरच आलं. रांगेत जाऊन थांबलो आणि रांगेत या लेकराला थांबायचंच नव्हतं, परत ना इकडे रिटर्न येण्यासाठी निघाला होता. मग श्रुतीने त्याला पकडलं, ती खेळवत होती छानपैकी त्याला, त्याच्यामुळे ना आम्हाला जास्त काही त्रास झाला नाही. आणि लाईन बघू शकता, एवढं जास्त लाईन होतं, पण ना लाईन काही पटापटा गेलं, त्याच्यामुळे मस्त अशा लाईनीत थांबलो, दर्शन वगैरे केलं. आणि दर्शन केल्यावर ना मग इकडे म्हणजे जे समोर जागा आहे ना तिकडे येऊन बसलो होतो. आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये जाताना मंदिराचं किती छान केलेलं आहे. हे सगळं चांदीचंच आहे, पण त्याला ना वरती ना असं सोन्याचं पाणी चढवलेलं आहे, म्हणजे त्याला कोटिंग केलेलं आहे. आणि दर्शन वगैरे एकदम मस्त झालं, बघू शकता मूर्ती किती छान दिसते. आणि ना
इकडे ना मी खूप जास्त अगोदर आले होते, म्हणजे जेव्हा लास्ट टाईम मी डिलिव्हरी वगैरे झाले होते ना, तेव्हा चिन्नू एकदम लहान होता, तर तेव्हा इकडे आले होते. आणि त्याच्यानंतर आता म्हणजे एका वर्षानेच मला इकडे येणं पॉसिबल होतं. तर मस्त दर्शन केलं, बसलो वगैरे आणि नंतर आलं ते म्हणजे इकडे प्रसाद घेण्यासाठी. आणि इकडे चिन्नूला श्रुती फिरवत होती आणि फिरता फिरताना त्याला हे लेकरं दिसते, हे कार खेळताना, तर ना त्यांचं कार ना त्यांच्याकडूनच असं ओढून ओढून मागत होता की दे मला म्हणून. तुम्ही बघू शकता किती जास्त फोर्स करतोय त्याला की दे म्हणून. मग त्याला दिलं नाही ना, रडत बसला होता. म्हटलं कसं बसतं, त्याला म्हणावलं, घेतलं आणि मग रांगेतून ना मस्त असे आतमध्ये आलो. आणि इकडे छान प्रसाद वगैरे वाढत होते. पहिल्यांदा तर ना छान म्हणजे सगळ्यांना देवांचं आठवण वगैरे करून श्लोक वगैरे म्हटले गेले आणि त्याच्यानंतर चालू झालं प्रसाद वाढायचं. आणि प्रसादामध्ये होतं मस्त अशी चपाती, शिरा आणि ही भाजी होतं, मिक्स भाजी आणि मग आमटी, भात असं काहीसं सर्व होतं. ते जेवण केलं आणि चिन्नूला पण ना थोडंसं शिरा भरवलं. पहिला ना नाही नाही म्हणत होता, मग नंतर ना छान खाऊ लागला. थोडंसं 2-3 घास शिरा खाल्ला, 2-3 घास भात खाल्ला. मग म्हटलं आता जास्त काही नको. आणि घरातून येतानाच ना त्याला थोडंसं डाळ भात खाऊ घातलं होतं, म्हणून मी पण जास्त काही फोर्स केलं नाही. नंतर ना इकडे मम्मी म्हणजे शंकराच्या मूर्तीकडे जाऊन पाय वगैरे पडत होती. तर चिन्नूचं असं चाललं होतं की मला पण तिकडे जाऊ दे, मला पण तिकडे जाऊ दे, मी पण जातो आजीकडे म्हणून. मला बाय करून ना त्याला आजीकडे जायचं होतं. तिकडे चल म्हणून म्हणत होता. म्हणूनच श्रुतीने ना इकडून डायरेक्टच वरून दिलं त्याला. मग आम्हाने तिकडे जाऊन त्याला दर्शन वगैरे घेतलं. मग आम्ही म्हटलं आपण इकडे बसून काय करू, म्हणून आम्ही पण तिकडे गेलो समोर. आणि मग तिकडे गेल्यावर मस्त असे थोडेसे फोटोज व्हिडिओज पण काढले, जे तुमच्यासोबत ना मी आता पुढे शेअर करतेच. आणि या मूर्तीकडे आल्यावर ह्या लेकरांना एका जागी बिलकुल थांबायचं नव्हतं. त्यांना फक्त मूर्तीकडेच बघायचं होतं. फोटो व्हिडिओ ह्याच्यामध्ये बिलकुल लक्ष नव्हतं. आणि बघू शकता हे लेकरू किती छान म्हणजे नाही का शंकराच्या आपण असं कसं डोकं टेकवतो देवाकडं, तसं टेकून ना पाय पडत होता. म्हणजे बघू शकता आपण जसं करतो ना पूर्णपणे तसंच निरीक्षण करतो आणि तेच ना कृतीमध्ये आणतो. आणि मग तिथे प्रसाद वगैरे घेऊन सगळं बाहेर आलो होतो. आणि ना मग चिन्नूला ना तेव्हा कारसाठी रडत होता, म्हणून इकडे कार घेऊन दिलं. तर ना इतकं खुश झाला ना काही बोलायलाच नको. मग कार घेतलो, घरी आलो आणि मग चालू झालं म्हणजे उद्या सकाळी जायची तयारी. चिन्नूचे पप्पा चढलेच होते ट्रेनमध्ये, तर त्यांचीच वाट बघत बसलो होतो. तर ह्या लेकरांचं इकडे ना चिन्नूसाठी खाऊ वगैरे आणून द्यायचं चालू होतं. मग ते खाऊ ना सगळं बॅगेत पॅक केलं. माझे पण बॅग वगैरे पॅक करून घेतले. आणि छोटं मोठं ना शिवायचं होतं, म्हणजे उशीच्या खोळ्या वगैरे ते शिवून घेतलं. आणि सगळं बॅग वगैरे पॅक करून ना असं संपवला आजचा दिवस. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील ना तर पेजला नक्कीच फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.